नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या लीला अगाध आहेत. त्यांच्या अनेक कथांपैकी एक अत्यंत प्रसिद्ध आणि शिकवण देणारी गोष्ट म्हणजे चोळप्पाची भक्ती आणि समर्थांची परीक्षा. स्वामी समर्थ आणि चोळप्पाची निष्ठा. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे एक परमभक्त होते, ज्यांचे नाव चोळप्पा. चोळप्पांची आर्थिक ओढताण असायची, पण त्यांची स्वामींवर अढळ श्रद्धा होती. ते मनोभावे स्वामींची सेवा करत असत. चोळप्पाची गरिबी आणि निंदा. चोळप्पा स्वामींना आपल्या घरी घेऊन आले होते. घरात खाणारी तोंडे जास्त आणि मिळकत कमी, त्यात स्वामींची सेवा कशी होणार? यामुळे चोळप्पाच्या पत्नीला आणि काही गावकऱ्यांना वाटायचे की स्वामींमुळे घराचा खर्च वाढतोय. लोक चोळप्पाची थट्टा करत की तुझ्या घरात खायला नाही आणि तू या संन्याशाला का सांभाळतोस? 2. स्वामींची लीला. एकदा चोळप्पाच्या घरी अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. पत्नीने वैतागून चोळप्पांना सुनावले. चोळप्पांना खूप वाईट वाटले, पण त्यांनी स्वामींकडे काहीही मागितले नाही. स्वामींना सर्व ठाऊक होते. अचानक स्वामींनी चोळप्पाला हाक मारली आणि म्हणाले, चोळ्या, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. चोळप्पा धावत घरात गेले तर तिथे फक्त थोडं पीठ आणि पाणी होतं. त्यांनी घाबरतच स्वामींसमोर ते मांडलं. स्वामींनी हसून त्या अन्नाचा स्वीकार केला. 3. चमत्कार. त्याच क्षणी चमत्कार झाला. चोळप्पाच्या दारासमोर अन्नाने भरलेली गाड्यांची रांग लागली. एका श्रीमंत व्यापाऱ्याने नवस पूर्ण झाल्यामुळे स्वामींच्या नावाने भंडारं घालण्याचे ठरवले होते आणि तो सर्व शिधा चोळप्पाच्या घरी घेऊन आला. काही वेळापूर्वी जिथे अन्नाचा दुष्काळ होता तिथे आता अन्नाचे डोंगर उभे राहिले. 4. शिकवण. स्वामींनी चोळप्पाला समजावून सांगितले की ज्याची श्रद्धा अढळ असते त्याची काळजी मी स्वतः घेतो. चोळप्पांच्या निष्ठेमुळे त्यांच्या घराची गरिबी तर दूर झालीच, पण त्यांना स्वामींच्या आशीर्वादाची खरी प्रचिती आली. गोष्टीचे तात्पर्य. स्वामी समर्थांच्या या गोष्टीवरून हेच शिकायला मिळते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ज्याचा देवावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असतो त्याला देव कधीच अंतर देत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.